रुपयांची लाखोळी वाहिली जाते, उलट घडते असं वाटतंय कुठतरी. मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आपण हा शब्द वापरणं की शिवसेनेत गेले ते मिंदेच्या टोळीत गेलेले आहे, आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे ही जगासमोर आलेली आहे. आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली. पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली? म्हणजे नाही म्हणजे ते मूडमधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल. तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहतात की नाही, हे पंतप्रधान पाहतात की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत, हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्वाचं ठरेल. आमच्या घरी यायचं नाही आणि कुठलेही प्रश्न आम्हाला विचारायचे नाही, जे प्रश्न होते त्याची उत्तर मी दिलेली आहे. मुद्दा हाच आहे की काही ठराविक जे पळालेले लोक आहेत त्यांना जनतेचे प्रश्न नकोसे झालेले आहेत, त्यांना कुठचंही बाकीचं दिसत नाही, नुसतं स्वतःचा पैसा वाढणार कसा आणि मग आपल्या स्वतःच्या बँकेच्या खात्यात हा भ्रष्टाचाराचा पैसा येणार कसा, एवढंच त्यांना आता काळजी आहे, बाकी काही काळजी नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत, अशा पद्धतीनं म्हणणं, पत्रकारांना असं म्हणणं की मला कुठलेही प्रश्न विचारायचे नाही, मग त्यांनी लोकप्रतिनिधी असण्याचा ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाहीयेत. त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. एवढं दाखवा म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमके देतात, कार्यकर्त्यांना धमके देतात, हे सगळं एका बाजूला. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा, चला. म्हणून तर सांगतो, या फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीला सामोरे यावं. कळेल किती दम आहे त्यांच्यामध्ये. बघा, ह्या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत, आता ते कुठपर्यंत त्यांच्या कर्तव्याचं पालन करतात हे आपल्याला कळेल, की राजकारणात ते पण खेचले गेलेत, की त्यांचे हात बांधले गेलेत हे पण कळेल. याला लागूनच या सगळ्या खात्यांना Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्थेमध्ये पत्रकारांना धमकवणं, शिवीगाळ करणं, या सगळ्या म्हणजे त्यांना सुरक्षा आहे, पण इतरांचं काय? हेच तर आम्ही विचारत आहोत. आणि ही सुरक्षा मग कशासाठी दिली, कोणासाठी दिली? म्हणजे लोक यांच्यापासून सुरक्षित राहावे की ह्यांना लोकांपासून धोका आहे, हे देखील आपण पाहतो. सर, याला लागूनच खरं तर संजय दिनाबद्दल यापूर्वी देखील पूर्ण गॉसिप होत्या, ते तुमच्यासोबत राहतील न राहतील, तरी देखील ठाकरे परिवारानं त्यांच्यावर विश्वास टाकला. विश्वास टाकल्यानंतर आज ते ज्या पद्धतीनं वागतायत, खरंच हे कुठतरी मला वाटतं हा नालायकपणा आहे. आणि जसं मी सांगितलं ना, स्वतःमध्ये दम असेल तर राजीनामा देऊन निवडणुका आत्ता लढवा, आत्ताच्या आत्ता लढवा. पासपोर्ट नागरिकता का आधार नहीं रहेगा, केंद्र सरकार द्वारा ये स्पष्ट कर दिया गया है। तो अभी कौन सा नागरिकता का आधार रहेगा ये हमें बताएं, क्योंकि पहले बताया आधार कार्ड ये नागरिकता का आधार नहीं है, फिर अभी पासपोर्ट नहीं है, फिर अभी ये नहीं है, अभी वो नहीं है, अभी चुनाव कार्ड नहीं है. तो नागरिकता किस आधार पे तय की जाएगी ये हमें केंद्र सरकार बताए, क्योंकि आज तक हमने ये देखा है कि पासपोर्ट पे किसी अन्य व्यक्ति के नहीं तो हमारे देश का राष्ट्रपति की सिग्नेचर रहती है, और दूसरे देश को कहा जाता है कि ये मेरे देश के नागरिक है, इन्हें आपके देश में प्रवेश दिया जाए, ये इसकी हमी हम ले रहे हैं. प्रेसिडेंट ऑफ इंडिया की सिग्नेचर है. अगर प्रेसिडेंट ऑफ इंडिया की सिग्नेचर, भारत देश के राष्ट्रपति महोदय की सिग्नेचर, ये हम इसे भी अगर राष्ट्रीयत्व का आधार नहीं मानते तो और क्या मानते? क्या ज्ञानेश कुमार के साथ फोटो खींच के बताए कि हम इसी देश के नागरिक हैं? लोकसभा स्पीकर से आपके सांसद मिलने गए थे, जो कुछ भी राजनीतिक नो, पेचीद है, नो, उम्मीद है, नो, न्याय की उम्मीद। सदन की गरिमा रखिए. सर, संजय पाटील हुई थी 12 मिनिट इस वक्त पे लेके गया है और 3:51 तक परिणाम झाला असावा, किंवा त्यांना आता कळलं असेल की मी चूक केली असेल. कारण मी तुम्हाला खात्री देतो, ईशान्य मुंबई काय भारतीय जनता पार्टी ही सीट सोडणार नाही, 100% सोडणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, स्वतःच्या पायावर मारून घेतलीच. इव्हन त्यांनी त्यांच्या मुलीसाठी सुद्धा कुऱ्हाड मारून घेतली. त्यामुळे ते थोडे फ्रस्ट्रेट झाले असावे आणि त्या फ्रस्ट्रेटिंग मध्ये काहीतरी ते बोलले असावे. पोलीस काहीच कारवाई करत नाही असं पण चित्र पोलीस नाही करणार कारवाई ना. पोलीस फक्त सामान्य लोकांसाठी आहे. राजकीय नेते, सत्ताधारी नेत्यांसाठी, सत्ताधारी पक्षासाठी पोलीस त्यांच्यावरती कुठल्याही कारवाई करणार नाही. उलट त्यांना 2-4 काहीतरी गाड्या दिल्या प्रोटेक्शनसाठी, त्यांनी त्यांच्या गाड्याबरोबर फिरावं, आयुष करावी, मजा करावी, त्यासाठी त्यांना 2-2 गाडी प्रोटेक्शन दिलेलं आहे. एकीकडे पोलिसांचं संरक्षण त्यांना दिलं जातं आणि दुसरीकडे सर्व पोलीस संरक्षणामध्येच ते बोलत आहेत या सगळ्या गोष्टी. ह्याच्यावर कोणी कारवाई केली पाहिजे?
कोणी कारवाई केली पाहिजे? एक तर मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, कारण ते त्यांचे गृह खातं त्यांच्याकडे आहे. मुंबईच्या सीपींनी केली पाहिजे किंवा आमच्या तिकडच्या सर्व डीसीपी ॲडिशनल सीपींनी केली पाहिजे. हा कसं बोलू शकतो की 5-5 लोकांच्या मर्डर माझ्या घराजवळ आम्ही केलेले आहेत? कसं बोलू शकतो? आम्ही जर नाटक केलं, आम्ही तुमच्या घरात राऊत साहेबांच्या घरात बॉम्ब फेकून देऊ. मजल किती बनते बघा त्याची, की त्यांच्या घरावर आम्ही बॉम्ब टाकू. अशा ज्या वल्गना करतो त्या माणसाची लायकी आणि अवकात काय ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. कोणाला राऊत किसको डरता नहीं, ध्यान रखना. हम बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही अनुयायी सैनिक आहोत, आम्ही उद्धवजींचे सैनिक आहोत. अशा धमक्यांना राऊत कुटुंबीय कधी घाबरत नाही आणि घाबरणार नाही. पोलीस आयुक्तांची तुम्ही भेट घेणार आहात का? पत्र दिलेलं आहे, कारण का या वारंवार धमक्या- त्या बाबतीत संजय राऊत साहेबांनी मला असं वाटतं एक पत्र दिलेलं असावं की ज्या प्रकारे धमकी देत, ज्या प्रकारे बोलतायत, तर आमच्या ईशान्य मुंबईच्या शिवसेनेसाठी, संघटनेसाठी, सैनिकांसाठी हे अत्यंत धोकादायक असं काहीतरी पत्र दिलं असावं असं मला वाटतंय. नाही, पण तुम्ही विरोधी पक्षातले आमदार आहात, तुम्ही अधिवेशनामध्ये हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित करणार बरं, आहात. हा सभागृहामध्ये जर प्रश्न आम्ही घेतला, विचारला तर न्याय मिळणार आहे का? अहो, मुख्यमंत्री त्यांचे, उपमुख्यमंत्री त्यांचे, खासदार गृह खातं त्यांच्याकडे, पोलीस त्यांचे, न्याय व्यवस्था त्यांची, तर न्याय काय मिळण्याची शक्यता आम्हाला सभागृहात नसल्यामुळे हा विचारून फुकट कशाला टाइमपास करायचा. धन्यवाद. शरद पवार, जयंत पाटिल नहीं आए, तमाम विधायक भी नहीं, और आपके पिछले विधायक नहीं आए. हमारे विधायक तो आज सभी है यहाँ. कल किसी काम से वो बाहर थे, लेकिन आपने देखा होगा जो परसों नहीं है वो कल थे, वो कल नहीं है वो परसों. ये सारे हम हमारे लोग हैं. 2-3 जो हमारे विधायक है कल उद्धव साहब का जो की टूर है उसके प्लानिंग के लिए भी गए, तो उसमें से बहुत सारी संख्या वहाँ है.